राज्य परिवहन महामंडळाच्या महिला कर्मचारी भगिनींनी आज आपल्या सहकारी कर्मचारी भावांना राखी बांधून बहीण भावाचे नाते जपण्याचा अतुलनीय असा उपक्रम राबवला। या रक्षाबंधन उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे। आपले कर्मचारी बंधू आपल्या बहिणीची भेट घेण्यासाठी जाऊ शकत नाहीत, त्यामुळे कर्मचारी बहिणी त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचल्या आणि त्यांनी आपल्या सहकारी बंधूंना राखी बांधून आगळा वेगळा असा रक्षाबंधनाचा धागा जोडला। पाहूया याबाबत आमचे प्रतिनिधी राजन बोडेकर यांनी घेतलेला आढावा। आज रक्षाबंधन बहीण भावांच्या पवित्र नात्याचा आज सुवर्ण सण आहे। तर मी आज रत्नागिरी आगाराच्या वतीने माझ्या आगारातील भगिनींना घेऊन रक्षाबंधनाचा हा सण साजरा करण्यासाठी राटागर येथे आलेले आहे। माझे भाऊ आहेत जे ड्युटीनिमित्त बाहेर आहेत, पण ते स्वतःच्या बहिणीकडे जाऊ शकत नाही आहेत। तर त्या सणाच्या निमित्त मी आज माझ्या बहिणींच्या वतीनं सगळ्यांना रक्षाबंधन देऊन मी आज त्यांना आनंदित करीत आहे। राखी बांधली म्हणजे त्यांनी आमच्याबरोबरच बसमधल्या महिला प्रवाशांचं पण रक्षण करावं, कारण कधी कधी अशी परिस्थिती येते त्यांनाही माहिती नसतं कोण प्रवासी कसा असतो। त्याच्यामुळे आम्ही राखी बांधली म्हणून आमचंच रक्षण असं नाही, बसमधल्या प्रत्येक महिलेचं त्यांचं रक्षण करण्याचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे आम्ही असं एक संदेश दिला की तुम्ही सगळ्यांचंच रक्षण करावं। आज आमच्या राज्य परिवहन रत्नागिरी आगारातून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला। खरं रक्षाबंधन हा कार्यक्रम अगदी पौराणिक काळापासून तो आत्तापर्यंत चालत आलेला आहे। यामध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि अगदी एक दिवसासाठी हा प्रोग्राम नसतो, तर आपल्या भावाने आपल्या बहिणीचं कायम रक्षण करावयाचं असतं आणि त्यासाठी ती त्यांना एक धागा बांधत असते। तर असं इथल्या आमच्या सर्व प्रवासी किंवा इथं आलेले पत्रकार बंधू आमचे किंवा आमचे सगळे चालक वाहक या सगळ्यांनी सगळ्यांचं रक्षण करावं आणि आमच्या पाठीशी राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।